seen about practice set 5.3, in which we solve first question in the practice set 5.3. There are 8 examples, out of which 5 examples can taken by me and 3 examples are given to solve you. तर मागील तासाला आपण सराव संच 5.3 बद्दल माहिती बघितली होती. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण पूर्ण सोडवला होता. 5 उदाहरणं आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतली होती आणि 3 उदाहरणं तुम्हाला सोडवायला सांगितली होती. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. नाउ वी कॅन सी अबाउट सेकंड क्वेश्चन. सिंप्लिफाय इट फॉलोज. दुसऱ्या प्रश्नात आपल्याला एकूण 4 उदाहरण दिले. देयर आर 4 एक्झाम्पल्स गिवन टू अस, out of which first example now we have seen on the blackboard. First example is 2a plus b cube of bracket minus 2a minus b cube of bracket. तर 2a अधिक b कंसाचा घन आणि 2a वजा b कंसाचा घन याचा आपल्याला काय करायचं आहे, यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. मग वजाबाकी कशी करायची बघा. we know the expansion formula of a plus b cube of bracket and a minus b cube of bracket. So we expand by using this formula. The expansion of 2a plus b cube, 2a plus b cube of bracket is as 2a cube plus b into 4 a square b plus 3 into 2a into b square plus b cube minus all the things or the cube of 2a minus b square cube of bracket. I will take here in a square bracket because all these signs should be changed after removing this square bracket. तर या ठिकाणी आपण दुसरा जो कंस आहे 2a वजा b कंसाचा घन, त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने चौकटी कंस घेतलेला आहे. कारण ह्या दोघांची आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे आणि त्यामुळे आपण काय केले तर चौकटी कंस घेतलेला आहे. मग आपण या ठिकाणी 2a वजा b कंसाचा घन याचा विस्तार या पद्धतीने लिहू शकतो. 2a minus b cube of bracket by using the expansion formula we get 8a cube minus 3 into 4a square b plus 3 into 2a into b square minus cube of b. आता अशा प्रकारे गुणाकार केल्यानंतर पुढे आपल्याला बघा की दुसरं आणि तिसरं पद जे आहे त्यांचा गुणाकार करून आपल्याला या पद्धतीने मिळतं 8a चा घन अधिक 12a वर्ग b अधिक 6ab वर्ग अधिक b घन. आता चौकटी कंस कसा ठेवलाय आपण, पुढे आपल्याला मिळेल वजा 8a घन वजा 12a वर्ग b अधिक 6ab वर्ग वजा b घन. आता जी सारखी पद आहे ती आपण शेजारी शेजारी घेऊया. कंस काढल्यानंतर by removing the square bracket we take
same term adjacent to each other, that means 8a cube minus into plus, we get minus 8a cube. After that we take 12a square b, minus into minus we get plus 12a square b. After that we take 6a b square, 6ab वर्ग. आता इथं वजा आणि अधिक काय होणार, वजा गुणिले अधिक वजा होणार, आपल्याला मिळणार वजा 6ab वर्ग. आणि नंतर आफ्टर दॅट we take plus b cube minus into minus we get plus b cube. There is an operation between same terms. These two terms are cancelled to each other. The addition of 12a square b and 12a square b takes place. We get 24a square b. Subtraction of 6a b square, 6a b घन वर्ग आणि 6a b वर्ग यांची वजाबाकी होते, त्यामुळे ही पद कॅन्सल होतात. आणि नंतर b आणि b यांची बेरीज होते, किती झाली 2b चा घन. तर हे आपलं उत्तर. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, त्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि वहीत व्यवस्थित सोडवायचं आहे. आकडेमोड किंवा मांडणी मोठी असली तरी सोपं उदाहरण आहे, तुम्ही सहज सोडू शकता. Now we have seen about second example, that is the addition of 3r minus 2k cube of bracket plus 3r plus 2k cube of bracket. आता या दुसऱ्या उदाहरणात आपण याचा विस्तार शिकूया. मग आपण लिहू शकतो 3r वजा 2k कंसाचा घन अधिक 3r अधिक 2k कंसाचा घन. आता 3r वजा 2k कंसाचा घन याचा विस्तार आपण काय लिहू शकतो बघा. पहिल्या पदाचा घन म्हणजे 27 क्यूब ऑफ फर्स्ट टर्म, that means cube of 3r is a 27r cube. After that 3 into cube of first term means 3r square into second term, that is a 2k. 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, and after that cube of plus 3 into first term, that is a 3a into cube of second term, that is 2k square. तर अशा पद्धतीने आपण 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 8k घन. आता आपला बेरीज करायची. कशाची बेरीज करायची? तर ह्याची बेरीज आपल्याला करायची कशाबरोबर? तर दुसरा जो कंस आहे त्याच्या घनाबरोबर we must make addition in between first bracket and second bracket. So the cube of 3r, we know 27r cube. After that plus 3 into for square of first term into second term,
3 into first term, 3 into first term, square of second term into square of the second term, and then cube of second term, that means the cube of 2k is 8k cube. आता बघा या पद्धतीने आपण केलेलं. आता हा गुणाकार आपण प्रत्यक्ष करून घेऊया. मग आपण कसं लिहू शकतो? 27 r घन वजा 3 चा वर्ग 9 गुणिले 3 27 गुणिले 2 54 r वर्ग k अधिक 3 9 आणि 9 चौक 36 r k वर्ग वजा 8 k घन अधिक 27 r घन अधिक आपण लिहू शकतो 27 r घन अधिक 3 3 9 9 3 27 27 54 r वर्ग k अधिक 36 r k वर्ग अधिक 8 k चा वर्ग. आता समान पद शेजारी मांडून घ्यायची. मग काय येतं बघा 27 r घन 27 r घन त्याच्या शेजारी अधिक 27 r घन क्यूब ऑफ 27 क्यूब ऑफ r minus 24 r square k plus 54 r square k plus 54 r k square. After that plus 36 r k square plus 36 r k square plus 27 minus 8k square cube plus 8k cube. आता बघा जी पद आहे ती पद आपण शेजारी मांडून घेतली. याच्यामध्ये काय होतंय बघा. Here addition of first term takes place. That means 27 into 27 we get 54 r cube. Here subtraction takes place. Subtraction of these two terms we get 0. The addition of these two terms takes place. We get 72 r k square, and after that here subtraction takes place. We get
The answer 54r³ plus 27r² square. तर अशा पद्धतीने आपल्याला 54r³ अधिक 72r² चा वर्ग हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. तर हे दुसरं उदाहरण तुम्हाला लक्षात आलं असेल, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आपण पुढील उदाहरणाकडे जाऊ. नाउ we have seen about third example, that is a 4a minus 3 cube of bracket minus 4a plus 3 cube of bracket. तर 4a वजा 3 कंसाचा घन वजा 4a अधिक 3 कंसाचा घन याचा विस्तार आपण आता बघूया. मग विस्तार सूत्राच्या सहाय्याने आपण लिहू शकतो पहिल्या पदाचा घन म्हणजे 64a घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 4a चा वर्ग गुणिले 3 म्हणजे दुसरे पद, नंतर 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन तो 27 होतो. या पद्धतीने 4a आणि 3 कंसाचा घनाचा विस्तार आपण या पद्धतीने 64a घन अधिक 3 गुणिले 4a वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4a गुणिले 3 चा वर्ग अधिक 27 आपण पुढे लिहू शकतो 64a घन. आता एक पायरी या ठिकाणी वाढवून लिहू. 3 गुणिले 16 a वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले 3 चौक 12 किंवा आपण 3 गुणिले 4a गुणिले 9 वजा 27 वजा 64a घन अधिक 3 गुणिले 16a गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4a गुणिले 9 अधिक 27. या ठिकाणी फक्त मधल्या पदाचे वर्ग लिहून घेतले आपण. पुढे आपण लिहू शकतो 64a³ minus 16 into 3 into 3 16 दोन्ही 32 16 48 48 त्रिक 3 किती भेटतं आपल्याला 144 a वर्ग अधिक या ठिकाणी 4 आणि 3 चा गुणाकार 4 त्रिक 12 12 9 88 ये वजा 27 वजा 64a घन 64a³ plus 144 a square plus 3 into 4 12 12 into 9 108 a plus 27. आता बघा एक वर्ग काय टर्म आहे त्या ऍडजस्टमेंट घ्यायच्या शेजारच्या घ्यायच्या 64a घन. आता या ठिकाणी ते साइन बदललेलं आहे, हे साइन सुद्धा बदललेलं लक्षात ठेवा. नंतर हे साइन पण बदलले आणि हे साइन पण बदलले, ब्रॅकेट काढून टाकलेलं आहे. इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, इथं मायनस आलं आणि इथं पण मायनस आलं. मग बघा आता त्याची शेजारी मायनस 64³ a³ minus 64 a³ minus 144 a square
minus 144a square plus 108a minus 108a minus 27 minus 27. आता यांची वजाबाकी होईल, यांची वजाबाकी होईल, बेरीज होईल, यांची वजाबाकी आणि यांची बेरीज होईल. These two terms cancel each other. 144 and 144 we get minus 288a square. After that 108a square subtracted here. After that the addition of 27 and minus 27 is a minus 54. So we get the answer minus 288a square minus 54. तर अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात. आता अशा प्रकारे आपण सराव संच 5.3 मधली जो काही दुसरा प्रश्न होता त्या दुसऱ्या प्रश्नातील 3 उदाहरणं पाहिलेत. एक प्रश्न याच्यातला चौथा राखलेला आहे. हे 3 प्रश्न कसे सोडवले हे पाहून तुम्ही चौथा प्रश्न सोडवायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढील तासाला आपण a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा करायचा याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. In the next video we see about the expansion of a plus b plus c square of bracket. Up to date, you must solve practice set 5.3 correctly, and after then we see about the expansion of a plus b plus c square of bracket. Thank you.